शेतकरी मित्रांनो नमस्कार. धरतीपुत्र या यूट्यूब चॅनलमध्ये मी रुद्र गायकवाड आपले सर्वांचे स्वागत करतो. तर मित्रांनो, आज आपण बघणार आहोत कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी. ती म्हणजे कांदा दरात मागील 2 दिवसात सुधारणा बघायला मिळाली. तर कोणत्या बाजार समितीत किती दरात सुधारणा झाली हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवर नवीन असाल तर आपल्या धरतीपुत्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि आपल्या शेतकरी मित्रांपर्यंत शेअर नक्की करा. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. चला सांगा. तर मित्रांनो, बाजार समिती आहे मंचर. मागील 2 दिवसाच्या तुलनेत आज मंचर बाजार समितीत 450 रुपयापर्यंत वाढ बघायला मिळाली. आजचे बाजार भाव आहे जास्तीत जास्त 1600, सर्वसाधारण दर 1185 रुपये. पुढील बाजार समिती आहे लासलगाव विंचूर. मित्रांनो, तिथे आज 250 रुपयाने सुधारणा बघायला मिळाली. जास्तीत जास्त 1852, सर्वसाधारण दर 1350 रुपये. पुढील बाजार समिती आहे सोलापूर. मित्रांनो, सोलापूर बाजार समितीत 200 रुपयांनी वाढ बघायला मिळाली मागील 2 दिवसात. तिथे आजचे बाजार भाव आहे 2200 रुपये, सर्वसाधारण दर 1000 रुपये. पुढील बाजार समिती आहे मालेगाव. मित्रांनो, मालेगाव बाजार समितीत मागील 2 दिवसात 200 रुपयाने सुधारणा बघायला मिळाली. तिथे आजचे बाजार भाव आहे जास्तीत जास्त 1445, सर्वसाधारण दर 798 रुपये. पुढील बाजार समिती आहे दौंड खेडगाव. मित्रांनो, दौंड खेडगाव बाजार समितीत मागील 2 दिवसात 100 रुपयाने सुधारणा बघायला मिळाली. तिथे जास्तीत जास्त बाजार भाव आहे 1700, सर्वसाधारण 1000 रुपये. पुढील बाजार समिती आहे सिन्नर. मित्रांनो, सिन्नर बाजार समितीत मागील 2 दिवसात दर स्थिरच बघायला मिळाले. जास्तीत जास्त तिथे दर आहे 1300, सर्वसाधारण 1000 रुपये. पुढील बाजार समिती आहे लासलगाव बाजार समितीत मागील 2 दिवसात स्थिरता बघायला मिळाली. तिथे जास्तीत जास्त भाव आहे 1811, सर्वसाधारण 1370 रुपये. पुढील बाजार समिती आहे पुणे बाजार समितीत मागील 2 दिवसात स्थिरता बघायला मिळाली. तिथे जास्तीत जास्त बाजार भाव आहे 1400, सर्वसाधारण 950 रुपये. पुढील बाजार समिती आहे नागपूर बाजार समितीत मित्रांनो मागील 2 दिवसात स्थिरता बघायला मिळाली. जास्तीत जास्त 1400 रुपये, सर्वसाधारण 1300 रुपये. पुढील बाजार समिती आहे छत्रपती संभाजीनगर बाजार समितीत मागील 2 दिवसात 50 रुपयाने दर कमी बघायला मिळाले. तिथे जास्तीत जास्त भाव आहे 750, सर्वसाधारण 425 रुपये. पुढील बाजार समिती आहे कोल्हापूर बाजार समितीत मागील 2 दिवसात 100 रुपयाने दरात घट बघायला मिळाली. तिथे जास्तीत जास्त दर आहे 1700, सर्वसाधारण 1000 रुपये. पुढील बाजार समिती आहे धुळे बाजार समितीत मित्रांनो मागील 2 दिवसात 100 रुपयाने घसरण बघायला मिळाली. तिथे जास्तीत जास्त दर आहे 1040, सर्वसाधारण 800 रुपये. पुढील बाजार समिती आहे नागपूर बाजार समितीत 100 रुपयाने घट बघायला मिळाली. पांढऱ्या कांद्याला जास्तीत जास्त दर आहे तिथे 1500, सर्वसाधारण 1400 रुपये. पुढील बाजार समिती आहे मलकापूर बाजार समितीत जास्तीत जास्त 1000 रुपये, सर्वसाधारण 700 रुपये. पुढील बाजार समिती आहे जामखेड. जास्तीत जास्त 1100, सर्वसाधारण 600 रुपये. मित्रांनो, हे भाव बाजार समित्यांमधील आहे. स्थानिक बाजारात कांदा या पिकाच्या दरात थोडाफार बदल असू शकतो. आपल्या जवळील बाजारात दराची चौकशी करूनच माल विक्रीचा निर्णय घ्यावा. तसेच आपल्या भागात कांद्याला काय दर मिळत आहे हे कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. भेटूया एक अशाच नवीन अपडेटसह. जय जवान, जय किसान. धन्यवाद.